नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपलाच पोलीस भरतीचा लाडका युट्यूब चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती. तर आज आपल्या सोबत आहेत निलेशजी दोरवाड सर, एक्स सर्व्हिसमॅन. ते पोलीस भरतीचा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत, कारण नुकतीच त्यांची पुणे कारागृहामध्ये निवड झालेली आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना अशी इच्छा असते की आपल्यालाही समजावं की कशा पद्धतीने अभ्यास करावा किंवा काय टाळावे, काय करावे, काय करू नये. तर या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला आज गाईड करणार आहेत एक सर्व्हिसमॅन प्लस पुणे कारागृह पोलीस भरतीमध्ये निवड झालेले निलेशजी दोरवाड सर. तर सर, आम्हाला तुमच्याबद्दल आज जाणून घ्यायचंय. सर्वप्रथम तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव निलेश दोरवाड आणि मी राहणारा कर्नाटक बेळगाव. आता सेटल मी आता सध्या पुण्याला झालेलो आहे आणि मी माझं आर्मीचं 19 वर्ष कंप्लीट करून आलेलो आहे मी. आणि मी जॉईनिंग झालो 2004. ओके सर, पहिले तुम्ही एक सर्व्हिसमॅन होता, तर तेव्हा कुठे ड्युटी होती तुमची? माझं लास्ट ड्युटी माझं गुजरात होतं. त्याच्या अगोदर मी इस्रायल सिरियामध्ये होतो आणि इस्रायल सिरिया ते सर्व झाल्यानंतर मी जम्मूमध्ये 6 वर्ष होतो. 6 वर्ष अरुणाचलमध्ये होतो, आसाममध्ये होतो आणि सिकंदराबाद. जास्तीत जास्त मी जम्मूचंच माझं जास्त फील्ड एरिया कंप्लीट मी तिथं सर्व्हिस कंप्लीट केलं. अच्छा, म्हणजे खूपच लांबचा प्रवास आहे तुमचा. तर म्हणजे आता तुम्ही पोलीस भरती करत असताना टिक्कर मराठी चॅनल समजला की जेव्हा तुम्ही एक सर्व्हिसमॅन होता तेव्हा, म्हणजे सिरियाला वगैरे होता तेव्हापासूनच तुम्हाला माहिती होतं? मला ज्यावेळेला मी सिरियामध्ये होतो त्यावेळेला मी ड्युटीमध्ये होतो, ऑन ड्युटी. मग त्यावेळेला विचार करायचं की मला जॉब कोणता हवा आहे. मग मी विचार केलं की आपण पोलीस भरती पहिला एक ॲप्लिकेशन मारून बघूया, एक सर्च करून बघूया म्हटलं. मग पोलीस भरतीचं चॅनल त्यावेळेला टिक्कर मराठी आलं. मग टिक्कर मराठी आल्यानंतर मी करेक्ट किती 1-2 तास फक्त मी लेक्चर बघायचो. त्यावेळी ड्युटीला मोबाईल अलाउड नसतं, तरी पण मी 2 तास बघायचो आणि ते डाउनलोड करून मग मी माझ्या रूममध्ये मी बघत होतो. आणि हे सक्सेसचं सगळ्यात मेन कारण आहे माझं टिक्कर मराठी फॅमिली. एक माझा प्लस पॉईंट आहे. बरं, महत्त्वाचं असं आहे की आता तुम्ही एवढा प्रवास सांगितला, तर आम्हाला हे जाणायचं आहे की तुम्ही आर्मीला कसे जॉईन झालात? हा तुमचा प्रवास कसा होता? माझ्या आर्मीचं जॉईन माझं एज होतं 17 वर्ष, तेव्हा मी जॉईन झालो होतं. आणि तेव्हापासून मी सुरुवात केलं, संघर्ष करायला सुरुवात केला. घरची परिस्थिती पण तशी नव्हती, तर तरी पण मी प्रयत्न खूप केला आणि केलो प्रयत्न. त्याचा रिझल्ट आता तुमच्या समोरच आहे. आणि या घरच्यांनी म्हणजे सपोर्ट केला की नाही केला? कारण आर्मीमध्ये लवकर आपल्या इकडचे लोक पाठवत नाही मुलांना, तर काय सांगाल? घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मला आर्मी जॉईन करावं लागलं. कारण मला लास्ट ऑप्शन होतं. मला घरचे लोक म्हणायचे हा काही जॉब काय करू शकत नाही. माझे काका पण म्हणायचे, आजूबाजूचे लोक पण म्हणायचे की हा काही करू शकत नाही. मग नंतर मी विचार केला की नाही, मी करू शकतो, माझ्यात दम आहे तर मी करू शकतो. मी लास्टला करून दाखवतो. म्हणजे डिमोटिवेट करणाऱ्यांची संख्या जास्त खूप होती. ज्या वेळेला मी जॉईनिंग झालो त्यावेळेला माझ्या आजूबाजूचे लोक बोलायचे म्हणजे बंद केले. खासकर माझे स्वतःचे मित्र बंद केले माझ्यासोबत. अरे असंच होती लोक. ओके, म्हणजे याच्यातून असं समजते आपल्याला की बाकी कोणीही आपल्याशी कसंही वागू दे, पण जेव्हा आपले आई वडील आपल्या सोबत असतात, सपोर्ट त्यांचा असतो, तेव्हा आपण आपल्याला जे पाहिजे ते इच्छित साध्य करू शकतो. मॅडम, बरोबर. म्हणजे तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता मला आई वडिलांचा होता, माझ्या भाऊचं पण होतं. आणि त्यावेळेला फक्त एक 50 रुपये द्यायचा माझा भाऊ. त्यावेळेला म्हणायचं, मी काहीतरी बंडल सांगायचो, आज माझ्या मित्राचा हळदी आहे आणि मला थोडंसं पैसे दे म्हणून. त्यावेळेला 50 रुपये म्हणजे 50,000च्या बरोबर होतं त्यावेळेस. मग मी काहीतरी खोटं सांगायचं, एक 5 रुपये तिकीट द्यायचो, तिथून मी बेळगावला यायचो. मग माझं सिलेक्शन झालं तरी पण मी कुणालाच सांगितलेलं नाही. फक्त सांगायचं फक्त मित्राच्या घरी चाललोय. मग माझे मित्र म्हणायचे ठीक आहे, असंच बोलतो आणि असंच तुझं सिलेक्शन होऊ शकतं. मग नंतर ज्यावेळेला माझं रिटर्न एक्झाम झालं आणि ज्यावेळेला माझा रिझल्ट लागला त्यावेळेला माझा मित्र एक महादेव म्हणून आहे, महादेव आणि संदीप, हे माझे 2 मित्र आहेत. मग त्यांनी घरी येऊन आले, आई पेढा घ्या पेढा. मग त्यांनी म्हटले की कशाबद्दल? नाही, निलेश सिलेक्शन झालं. मग ते माझं लास्ट क्षण होतं मॅडम की मला मित्रांनी तेवढी हेल्प केली, खूप हेल्प केली. अरे वा. अभ्यासच्या बाबतीत पण त्यांनी मला खूप हेल्प केली. ओके, म्हणजे फायनली तेव्हा तुमचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. मग म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड होतं आर्मी वगैरे? घरातले कोणी आर्मीत होते? काही बॅकग्राऊंड, फक्त एक संघर्ष करायचं होतं. मला पाहिजे यावेळेला गव्हर्नमेंट जॉब, मी हेच विचार केलं होतं. आणि पहिली गोष्ट काय, माणसाला मेन चीज काय ती गव्हर्नमेंट जॉब. आणि घरची रिस्पॉन्सिबिलिटी पण तशी होती. वडील होते, माझी बहीण पण खूप आजारी व्हायची. ती डेली म्हणजे हमेशा आजारी. वडील काय काम करायचे? वडील म्हणजे चप्पलचं दुकान आहे मॅडम आणि छोटंसं दुकान आहे, त्याच्यातून पूर्ण घर चालवायचं. अच्छा. आणि आई पण म्हणजे असं घरात आर्मी बद्दल काही माहिती? आर्मीबद्दल काहीच माहित नव्हतं. अच्छा. मी ज्यावेळेला 10th ला होतो त्यावेळेला 99 लढाई तेवढं चाललं होतं, कारगिलचं लढाई. तेव्हा समजलं की आर्मी आहे. तेव्हा समजलं मला. मग म्हटलं की एकदा ट्राय मारून बघितलेलं होतं. ट्राय केलोच. मी ज्यावेळेला डिग्रीला आलो तेव्हा ट्राय केलं होतं. त्यावेळेला 16-17 वर्ष म्हणजे खूप झालं होतं त्यावेळेला. अच्छा.
बरोबर. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की घरात आपल्याला बॅकग्राऊंड तसंच पाहिजे हे काही गरजेचं नाहीये. आपण आपल्या मनात फक्त ठरवलं की आपल्याला आर्मी भरती व्हायचंय किंवा पोलीस भरती व्हायचंय, मग आपले वडील काय त्याच्यातच पाहिजे असं काही नसतं. तर घरच्यांचा सपोर्टही तितकाच महत्वाचा असतो आणि तो सपोर्ट निलेशजींना भेटलेला आहे. सर, तर आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की तुमचे वडील जो काही व्यवसाय करायचे, तर तुम्ही त्याच्यातूनच पुढे का नाही जायचं ठरवलं, आर्मीच व्हायचं का ठरवलं? माझे वडील हे माझ्या वडिलांचं एक छोटंसं दुकान आहे आणि ते पण चप्पलचं आहे आणि ॲक्च्युली हे माझं कास्ट ट्रायबल चांभार पहिला. ओके. मग नंतर ज्या वडिलांची पण परिस्थिती अशी होती की वडील फक्त राबायचे आणि पूर्ण फॅमिली सांभाळायचे. वडील फक्त आम्हाला 4 लोकांना सांभाळत नव्हते, पूर्ण फॅमिली सांभाळायचे. अप्रॉक्स घरमध्ये कमसे कम 10 ते 12 लोक होते घरामध्ये, त्यांना सांभाळायचे वडील. मग ते वडील सांभाळता सांभाळता म्हणायचे की अरे तू काहीतरी करू शकतोस की नाही. मी म्हटलं की हा मी पण ट्राय करतो, काही ना काहीतरी होईल. मग माझे काका डॉक्टर आहेत, माझे 2 काका डॉक्टर आहेत, एक काका एक्साईज ऑफिसरमध्ये होते आणि आत्या माझी एक टीचर आहे आणि एक आत्या माझी पुण्याला येतं. तर त्यांनी पण काय जास्त मला काय कॉन्टॅक्टमध्ये नाही. तर हे कोणच मला कॉन्टॅक्टमध्ये नाही, फक्त मम्मी आणि बाबाशिवाय माझ्या. आणि एक भाऊ आहे, तो मला कॉन्टॅक्टमध्ये असतो. मग माझे वडील असंच दररोज राबायचे. त्यांचं कष्ट बघून मी पण विचार करायचो. मी पण कधी दुकानमध्ये बसायचो, मी पण कधी बूट पॉलिश करायचो. मला लोक म्हणायचे अरे तुझाच मुलगा काय काय हेच करणार काय तू शेवटपर्यंत, मला असे म्हणायचे लोक. आणि मी करून दाखवतो, माझा टाइम आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर त्यावेळेस तुम्ही वडिलांना किती प्राऊड फील करताना ते नंतर तुम्ही सांगणार. मग नंतर मी असंच विचार केला की बाबा 10वी आलं तर 10वीला एक चांगला मार्क्स घेऊ. त्यावेळेला 10वीला 355 मार्क पडले. त्यावेळेला 355 म्हणजे एक हायेस्ट मार्क होता त्या त्यावेळेला. काळामध्ये त्या 355 काळामध्ये. म्हणजे चांगलं. मग नंतर 12वी माझं क्लिअर झालं, नंतर डिग्री माझं कम्प्लीट झालं. मग नंतर वडिलांना म्हटलं की आता मी काय शिक्षण काय नको म्हणून मग मी धारवाडला गेलो कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी तिथं स्टार्टिंगचं जे पर्सेंटेज होतं ना ते 90 अबव होतं माझ्या. त्यावेळेला कसं मग माझे मित्र जे प्रिन्सिपल होते ना ते माझ्या मित्राचे एकदम खास मित्र होते सॉरी. मग त्याने काय म्हणायचे अरे निलेश तुझं बघा 70% आहे फक्त, ते नाही चालत म्हणलं, इथं 98 अबव चालेल. मग त्यावेळेला माझे वडील भांडण केले, त्या माझ्या मुलाला का देत नाहीस तुम्ही. म्हटलं वडिलांना वडील नको भांडण नाही करायचं, चला माझ्या नशिबमध्ये नाही ना, चला मी माझ्या गावीच करतो म्हटलं. मग मी गावी मी तर हे केलं, ॲडमिशन करायचं होतं. मग त्यांना वडिलांना म्हटलं बाबा माझं ॲडमिशन आणि त्यावेळेला 1300 रुपये ॲडमिशन होतं. मग वडील म्हटले की अरे माझ्याकडे 500 रुपये बघू, पुढचं मला माहिती तू शिक किंवा न शिक मला काही फरक पडत नाही. मग मम्मी म्हणायचं काय तर करू थांब म्हणायची. मग मी म्हटलं की थांब मम्मी तू काय करू नको, आता मीच करतो थांब माझा टाईम आहे म्हटलं. मग मी काय करतो जीन्स पॅन्ट घालायचो. ते पण थोडंसं असं होतं की ते सिच्युएशनच वेगळं होतं. एक टी शर्ट घालायचो, एक बुक घ्यायचं, ते पण 100 पीस बुक, ते पण बिलकुल ब्लँक घालायचो, पोटामध्ये असं घालायचो आणि जायचं माझ्या मित्रासोबत. आणि मी त्याला म्हणतो अरे काय काम असतं तर सांग. तो मला म्हणायचं की निलेश एक हमालीचं काम आहे बघ, दगड इथं दगड खालून फक्त ट्रकमध्ये टाकायचं आणि दुसऱ्या जागी जायचं आणि तिथं अनलोड करायचं. तू जितकं लोड करतोस त्याला तुला तितकं पैसे भेटणार. मी करेक्ट 2 ट्रिप मारलो त्यावेळेला, मला 2 ते 3 ट्रिप मारलो त्यावेळेला. एका दुसऱ्याला मला 300 रुपये यायचं बघ. मग नंतर म्हटलं ठीक आहे अनेक चान्स ट्राय मारू, आणि 300 रुपये मला कमी पडले. मग मी काय केलो, मग सेम ते जीन्स पॅन्ट घालायचो. आईला पण काहीच माहीत नव्हतं. जायचो दुसऱ्या दिवशी. मग मी कॉलेजला गेलो. मग त्यावेळेला माझा मित्र म्हटला मावशी हे घ्या निलेशचे पैसे 600 रुपये. काय झालं रे, नाही तो हमाली केलेला. मग त्यावेळेला रात्री मला आई फक्त हात बघितले माझं, हे पूर्ण फाटून गेलेलं माझा हात. तर पण मी असं झोपलेलो, आईला माहीतच नव्हतं मी काय केलेलं. मग त्यावेळेला ते 700 रुपये घेऊन आणि वडिलांचे 800 रुपये घेऊन मी ॲडमिशन करून घेतलं. हे माझं लास्ट संघर्ष होतं. वडिलांना म्हटलं की ठीक आहे मी करून दाखवतो. मग मी आर्मीचं भरती होतं. माझे मित्र म्हणायचे निलेश जा एकदा ट्राय कर, तो व्हॉलीबॉल गेम खेळतो. मी व्हॉलीबॉल 3 वर्ष मी चॅम्पियनशिप होतो मॅडम, व्हॉलीबॉल गेम खेळतो. माझे मित्र निलेश फक्त जाऊन फक्त थांब, नशीबमध्ये जे आहे तुला ते भेटणारच. मग फक्त एक नॉर्मल जाऊन थांबलो मॅडम. मला हाईट बीट तर चांगलं होतं, गेम प्लेयरच होतो मी. मग त्यांनी म्हटले की ठीक आहे चला तुम्ही आज चला म्हटले. आज चला म्हटले. सिच्युएशन असं होतं मॅडम मी सांगू शकत नाही, तर मी असं शॉर्टकट सांगतो. मी बन्यान घालत होतो मॅडम, मी फाटकं बन्यान घालत होतो. आणि हां ते झालं मॅडम. मी अंडरवेअर पण नव्हतं ना मॅडम, मी असं फाटकं घालून मी जायचो मॅडम. रिअल फॅक्टच म्हणतो मॅडम. मग वडील म्हटले काय टेन्शन घेऊ नको, सगळं बरं होईल. रनिंग झालं मॅडम, आता फिजिकल झालं, सर्व झालं. ते सर्व झाल्यानंतर विचार केला की ठीक आहे कोशिश करू शकतो. मी रनिंग करायचो ना मॅडम, त्यावेळेला फक्त डिस्टन्स 150 मीटर होतं. मग मी एकच विचार केला निलेश आता जोर लाव, समोर जॉब आहे त्याला तू पकड, नाही तर दुसरा पकडला तर तुला भेटणार नाही कधी. मी हेच विचार केला. मग जेवढं दम होतं ना मॅडम तेवढं दम लावलं बघा मी. आणि मी जसं मी एंट्रन्स केलो, माझ्या पाठीमध्ये 10 लोक आले तेव्हा गेट ऑफ केलं.
मग त्याने म्हटलं तू NCC केलास? मी हो म्हटलं मी त्यांना. फायरिंग बिरिंग तुम्हाला सगळं येते का? म्हणजे मी NCC केलं तर फायरिंग बिरिंग सर्व असतं ना मॅडम. म्हटले ठीक आहे चल म्हटले. झालं फिजिकल पूर्ण मेडिकल सर्व चेक केले. एक्झाम होतं. एक्झाम दिवशी पण मला ताप आलेला होता. मग असं सिच्युएशन होतं मॅडम. किल्ल्यामध्ये एक किल्ला म्हणून आहे मॅडम तिथं बेळगावला. तिथं BROच आहे आणि तिकडं ॲक्च्युली सांगू नये ॲक्च्युली लोक तिथं बाथरूम करायची आणि ते छोटंसं असं कट्टा होतं आणि तिथं मी झोपून दिवस काढत होतो. आणि रात्री 1:30-2 वाजता उठून मला भाऊ 50 रुपये दिले ना, त्या 50 रुपये मी भरती झालेलो. मी 1-1 रुपये फक्त सांभाळून ठेवत होतो. मी 2-2 रुपये घेऊन मी पोहे खात होतो मॅडम. त्यावेळेला पोहे हे होतं. मग रात्री जायचो तिथून बस स्टँडला 3 किलोमीटरचा पोहे खायचो आणि वापस यायचो. स्ट्रीट लॅम्प होताचं मग तिथं अभ्यास करायचो. पास होणार नाही मला गॅरंटी आहे, पास होऊ शकत नाही. नंतर काय नाही होऊ शकत, ट्राय कर, चल एकदा ट्राय मार म्हटलं मी. मग बसलो. मग ताप खूप आलेला होता. मग मी म्हटलो अरे यार चल एवढं स्ट्रगल केलोय आता थोडंसं 1 तास फक्त 1 तास मध्ये जेवढं होईल तेवढं प्रयत्न कर. मग मी प्रयत्न केलो मॅडम. मला लास्ट एकच गोष्ट क्वेश्चन मला अजून आठवण आहे. BCC हे मला फुल फॉर्म मला माहित नव्हतं. मी त्या क्वेश्चनसाठी 15 मिनिट वेट केलो मॅडम. लास्ट माझं क्वेश्चन होतं ते. मग नंतर अरे मी हे वाचलेलं मला आठवण काही ना. मग नंतर मला समजलं अरे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणून असं आहे ना. मग तेव्हा मला समजलं की बाबा माझा राईट आहे क्वेश्चन. रिझल्ट आलं 15 दिवसानंतर. मला काहीच माहित नाही. मित्रविन सांगितलं निलेश झालं तुझं. आई रडत होते नाही मिलिटरी म्हणजे नको मला, मिलिटरी नको, तू पोलीस हो चालतंय तर मला मिलिटरी नको. असं सिच्युएशन झालं. घरापासून लांब जावं लागतं ना. लांब जावं लागतं कारण हे लढाई बिडाई चालू होतं त्यावेळेला. भरपूर लोक मरत होते. आई म्हणायची नको नको बाबा तू जाऊ नको बाबा, तुझं मला विश्वास नाही, तू काय करशील हे मला विश्वास नाही. मी सर्वात लहान होतो मॅडम त्यावेळेला आणि सर्वात फॅमिलीमध्ये सगळ्यात लास्ट मेंबर मी एकटाच होतो. अच्छा. मी एवढं माझं संघर्ष झाला. जॉईन झालो. स्टेशनला सोडायला आले. आई वडील खूप रडायचे. मी म्हटलं रडू नका वापस येतो मी अजून माया ना, विश्वास ठेवा फक्त. हेच म्हणायचं त्यांना. सांभाळा ना तुम्ही आता मला 1 ते 19 वर्षापर्यंत सांभाळा ना, आता माझा टाइम आहे, मी तुम्हाला सांभाळतो. मी हेच म्हणायचो त्यांना की तुम्ही काय विचार करू नका, काय प्रॉब्लेम मला सांगा तुम्ही. त्यावेळेला फोन पण होते मॅडम. लेटरवरतीच पूर्ण बातचीत चालायचं. बहिणीबरोबर कमसे कम दिवसातून कधी 1 किंवा 2 मिनिटं बोलायचो. ताई कशी आहेस ताई म्हणत होतो मी हमेशा. मग मला ती निल्या म्हणत होती. मला प्रेमाने की मला निल्या म्हणायची. मी म्हटलं हां ठीक आहे बोल कशी आहेस. अरे मला ब्युटी पार्लर कोर्स करायसाठी मला पैसे पाहिजे. त्यावेळेला 1,500-2,000 मध्ये खूप होते ना. मग त्यावेळेला 1,500-2,000 रुपये मी त्याला द्यायचं. ब्युटी पार्लर कोर्स एक वर्ष केली. मग दुसऱ्या वर्षी माझी बहीण एक्सपायर झाली त्यावेळेला. आणि त्याचा चेहरा पण मी बघितलो नाही. रिअल फॅक्ट सांगतो मी चेहरा बघितलो नाही सर. त्यावेळेला मी ड्युटीमध्ये होतो आणि माझ्या हातात गन होते सर. मी ॲम्युनिशन डंप होते तिथं. मी ड्युटी द्यायचो. त्यावेळेला माझे साहेब माझे बंदूक काढून घेतले. मी जेवण करत होतो. एकच घास खाल्लेलं होतं. मग त्यावेळेला अचानक मला मामाचा फोन आला. म्हटलं की निलेश तू कुठं आहेस. मी म्हटलं मी ड्युटीला आहे. तू कुठं आहेस तू आता. मी म्हटलं मी मध्य प्रदेशमध्ये आहे म्हटलं मी. मग तुला यायला किती टाइम लागेल. त्यांनी म्हणत होते की मला यायला कमसे कम 2-2.5 दिवस लागेल म्हणले. 1.5 दिवस लागेल म्हटले. त्यांनी म्हटल्यानंतर नाही तू लवकरात लवकर आहे. मी म्हटलं काय झालं काय असं मला काय सांगेना ते. मग मम्मीला फोन केलो. मम्मीला फोन मम्मी वडील अटेंड केले. मम्मी कुठे गेले. आणि मम्मी इथं बाहेर गेली म्हटले. मग ताईकडे फोन दे म्हटलं मी. मग वडील म्हटले नाही रे ती बाहेर गेली, ती पण बाहेर गेली. यांनी तू बाहेर गेलं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मग माझ्या मित्राला फोन केलो. अरे जर ताईकडे फोन दे म्हटलं. अरे ताई तू बाहेर गेले म्हटले. मग नंतर माझ्या मामाचे मित्र त्याने फोन केले आणि मित्राचे वडील फोन केले. अरे ताई गेली म्हटले. हे माझं लास्ट सिच्युएशन होतं. त्यावेळेला ते प्लेट पण टाकून सोडलं सर. मला काय समजलंच नाही, फक्त रडतच होतो मी. मग साहेबांना फोन केलो. म्हणजे साहेब पण थोडं कोऑपरेट केले मला. म्हटले की निश आज जाऊ नको तू उद्या जा. कारण आज सर्व पूर्ण संपलेलं होतं त्या दिवशी. सगळं पूर्ण संपलेलं होतं ना. त्या दिवशी रात्री मी 1:30 वाजता पोहोचलो. घर पूर्ण लॉक होतं. म्हणजे जिथं वडील माझं दुकान होतं ना तिथं मग आई आणि भाऊ होते. ते रडत बसलेले होते. मी सकाळी 5ला पोहोचलो. मग मी म्हटलं अरे यार काय चाललं काय मला काय समजलं नाही. मग जिथं माझ्या बहिणीला आमच्यात जातात मग तिकडे गेलो. मग तिथं बसलो. मग विचार केला की माझ्यासोबतच असं काय झालं. मग मी म्हटलं चल ठीक आहे काय होत नाही आईला सांभाळ. मग मी आई वडील सोबत हमेशा असं तर कोऑपरेटमध्ये राहतो बघा मॅडम. कारण मला तर त्यांच्याशिवाय कोण नाही. एक भाऊ आहे त्याचं लग्न झालं. तो आता सध्या गोव्याला सेटल येतो. मग आता चाललंय आता व्यवस्थित. आणि पहिली गोष्ट हे माझं बॅकग्राऊंड झालं. आता मी तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगतो हमेशा की कधी पण हारू नका. हार नका मानू कधी पण. जीवनामध्ये जो व्यक्ती हार मानला ना तो कधी सक्सेस होऊ शकत नाही. शून्यातून सुरू करा. जे मला येत नाही ना त्याला प्रयत्न करा तुम्ही. फक्त प्रयत्न. आता एक आपण नॉर्मल एक ग्राउंड करतो. आता मी पण रिटायर्ड झालो 2023ला. मग 23ला रिटायर्ड झाल्यानंतर मित्र माझा रवी तो मला म्हणायचा निलेश यू गो फॉर MPSC. मग मी म्हटलं चल आय विल ट्राय.
मग मी म्हटलं त्याला एमपीसी मी बुक्स बघितलं, कमसे कम इतके मोठे मोठे बुक्स होते ते. आपल्याला मिलिटरीचं काय माहित नाही, आता हे कुठून वाचणार ए पासून. आणि मी तर कन्नड मीडियम, पहिला मराठी मीडियम होता, मराठी एकच सब्जेक्ट होता. मग म्हटलं निलेश तू प्रयत्न कर निलेश. अरे कसे कसे मित्र, ज्या लोकांना एमपीसीचं मिनिंग माहित नाही ते आता टॅक्स असिस्टंट आहेत, मग तू का नाही करू शकत. तुझं इंग्लिश तर बघताना एकदम चांगलं आहे तुझं. म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न तरी करतो. मग हा मला रोज फोर्स करायचा, निलेश काय अभ्यास केलास तू, किती तास सकाळी किती वाजता जातोस, मला म्हणायचा. मी म्हटलं ठीक आहे बाबा, मी अभ्यास चाललंय बाबा, चाललंय मी असंच म्हणायचं. सट्टे मारायचो तरी पण मी अभ्यास करतच होतो. मग नंतर मला एमपीसी का डोक्यात जात नव्हतं. मला थोडं यू टर्न मारलो, म्हटलं नाही बाबा हे होत नाही, तर थोडं टर्न मारलेलं बरं. मग नंतर म्हटलं पोलीस भरती केलेलं बरं. मग पोलीस भरती केल्यानंतर मी टिक्कर मराठी म्हणतो. मी म्हणलं बाबा हेच मला वाचू शकते, लास्ट ऑप्शन माझं एखादं गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तू यू गो फॉर टिक्कर मराठी, ते तेवढंच, याशिवाय तू काहीच करू नको तू. मग दररोज सकाळी बघायचो मी म्हणलो चला ठीक आहे, सकाळी 5ला उठल्यावर पहिला टिक्कर मराठी, 10ला उठल्यावर टिक्कर मराठी, रात्री 2 वाजता उठल्यावर मी टिक्कर मराठी. मी म्हटलो नाही आता हेच मला वाटू शकते. मला खरं सांगू मॅडम, मला ABCD येत नव्हतं, येत नव्हतं. मला व्याकरणमध्ये बिलकुल डल माणूस. इंग्लिश तर येतं, इंग्लिशचं मला काही प्रॉब्लेम नाही. मॅथ्स अधिक वजा भागाकार गुणाकार त्याच्याशिवाय काय माहीतच नव्हतं मला. तर मी म्हटलं आता 20 वर्ष गॅप झालं तर हे कुठं माहीत राहणार. चला ठीक आहे. मग सर भेटले. मग सरांनी म्हटले की चला शून्यापासून तुम्हाला सुरू करतो. म्हटले ठीक आहे चला प्रयत्न तर करूया. मग शून्यापासून सुरू केलो. मग तेव्हा मला समजायला लागलं की अधिक वजाबाकी वर्गमूळ घनमूळ. मला वर्गमूळ माहित नव्हतं, काय वर्गमूळ चीज. घनमूळ म्हणजे फक्त एक नावाला घन आणि मूळ एवढंच माहित होतं, कारण माहित नव्हतं काय चीज आहे. अभ्यासात गॅप पडला नाही एवढा. माझा 19 वर्षाचा गॅप झाला. मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं जीकेला आलो. महाराष्ट्राचं मला काय माहित नाही, कर्नाटकचे डिस्ट्रिक्ट मला अजून माहित नाही, पण मी महाराष्ट्राचे डिस्ट्रिक्ट मला माहित आहे. मग नंतर पुन्हा जॉग्राफी सुरू केले. मग तेव्हाच मध्ये महाराष्ट्र असं असते, महाराष्ट्रामध्ये 36 डिस्ट्रिक्ट आहेत, एवढे तालुके आहेत बाबा. 1960ला असं झालं. म्हटलं हा बरोबर आहे, म्हणजे चला बाबा थोडंसं फोर्स केलेलं आहे. मग नंतर मग हळूहळू मग सुरू केला. मग मराठी आता ग्रामर सुरू झाला. मग मराठी ग्रामर आता ते व्याकरण सरनाम सर्वनाम. मी म्हटले नाम माहीत नाही, सर्वनाम माहीत नाही, मग करू काय आता. मी म्हटलं नाही काय डोक्यात जाणार नाही माझ्या. मग चला आपण प्रयत्न तर करू शकतो. 2 वेळा 3 वेळा 4 वेळा हे प्रयत्न करत बसलो. मग म्हटलं तेव्हा समजलं नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय. मी म्हटलं येते चला थोडं तरी येते. मग आता मॅथ्स झालं. मॅथ्स सर शिकवत होते मला बुद्धिमत्ता. म्हणजे अरे बुद्धिमत्ता मला माहीतच नव्हते, बुद्धिमत्ता काय चीज आहे. फक्त मॅथ्स आहे तेवढं माहीत आहे. मग म्हटलं चला बुद्धिमत्ता काय, पहिलं बुद्धी आणि मता हे मलाच माहीत नव्हतं. मग म्हटलं चला एकदा बघूया. नंतर समजलं अरे असं असतंय काय, कुटुंब असते काय, हा बाबा हो याची रिलेशनवाले आहे काय. मग तेव्हा समजले म्हणून त्याला मॅथ्स काहीतरी आहे. मग थोडं इंटरेस्ट यायला लागलो. मित्र म्हणायचं काय अभ्यास करतोस की नाही रे, काय टाइमपास फक्त मोबाईलमध्ये चाललंय. मी म्हटलं नाही रे बाबा अभ्यास खूप करतो मी, तू फक्त ये फक्त माझ्याकडं. तू पहिला मला राग पण येत होता, हो मला फोर्स करायला, मला काहीच येत नाही म्हणून. म्हटलं की नाही तो मला इतकं फोर्स करतोय तर मी काहीतरी करून दाखवू म्हटलं. मग तुम्हाला टिक्कर मराठी कोणाकडनं कळलं? मला टिक्कर मराठी मला फॉरेनमध्ये समजलं सर सर्व. फॉरेनमध्ये मी ऍक्च्युली 8 तास ड्युटी असते कंटिन्यू 8 तास, आणि मोबाईल फक्त वायफाय. मग मी म्हटलं चला टिक्कर मराठी पोलीस भरती, फक्त पोलीस भरती तेवढंच केलं होतं. मग नंतर मॅडमचे फोटो म्हटलं नवीन मॅडम आले ते काय म्हटलं एक सर आहे त्याच्यामध्ये 2 सर आहेत. मी म्हटलं चला एकदा टिक करून मी तर मारलेलं बघलं. मग पहिल्या यांचं बघितलं, मग तेव्हा मला समजलं आहेत. मग नंतर मॅडमचं बघितलं, नंतर सर्वांचंच बघितलं. मी म्हटलं चला काहीतरी आहे, काहीतरी थोडं तरी डोक्यात जाईल. मग एक बुक घेतलो, मग त्या बुकमध्ये नोट्स तयार करत होतो. फॉरेन म्हणजे नक्की कुठून बघत होतो? मी सिरियामधून बघत होतो. सिरियामध्ये कसं मॅडम वायफायचं थोडं प्रॉब्लेम कनेक्टिव्हिटी होत होता, कारण पूर्ण बॉर्डर होते तिथं. सिरिया, इस्रायल, लेबनन कंट्रीज 3 बॉर्डर्स होते मॅडम तिथं. मग तिथून म्हणायचे आता मी काय पण असं अनाथाचं काहीतरी बघायला लागलो ना, लगेच मला हेडक्वार्टरवरून फोन यायचा, तू दाखव तू काय बघत होतास. म्हणजे एवढं हे होतं त्यांचं की रडार सिस्टम होतं, टेक्नॉलॉजी. त्यांनी मला म्हणायचे की नाही सर मी एक्झामचं बघतोय सर, पोलीसचं बघतोय सर. म्हटलं काय हां ठीक आहे असं काही पण बघू नको असं म्हणून मला सांगत होते. रिस्ट्रिक्शन्स होते, खूप रिस्ट्रिक्शन्स होते तिकडं. मग नंतर मग रिटायर झालो. मग रिटायर आल्यानंतर मी म्हटलं नाही बाबा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, पहिला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तर पहिला फर्स्ट प्रायोरिटी मी रवीला देतो, कारण त्यानं मला खूप फोर्स केला मॅडम तुम्हाला. म्हणजे आयुष्यात चांगले मित्र पण पाहिजे, चांगले मित्र. सक्सेस मला रवीकडूनच भेटला. मला रवीने तेच म्हणायचं निलेश मला जीवनामध्ये एकच गोष्ट बोलतो, गव्हर्नमेंट जॉब. तुझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब असला ना दुनिया तुझ्या समोर झुकतोय बघ, हे लक्षात ठेव म्हटलं. तुमचे मित्र काय करतात? माझे मित्र आता एक सरपे होते, आता जस्ट महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे. महाराष्ट्र रवी साळुंखे.
मग त्याने मला खूप एकच युनिट भरले का तुम्ही? हो, मी एक युनिट नाही, आपण हा. एका ब्रिगेडमध्ये होतो. ब्रिगेड. 2008 पासून त्याची माझी ओळख, ओके. ते आता अजून पण कंटिन्यू चालतं अरे वा. आणि आम्ही शेवटपर्यंत राहणार. पण असं मित्र असावं ना, असायलाच पाहिजे सर, असायलाच पाहिजे. असायलाच काय पाहिजे. चुकलं ना सर की लगेच मला सांगत होता तो हा. की निलेश तू इथे चुकतोस बघ, असं करू नकोस, तू अभ्यास कर, चांगला अभ्यास कर, कारण तुलाच काही माहित नाही, तुला जॉब भेटेल, कारण एमपीएससी सोड ते नंतर बघता येते. तो पोलीस भरतीला त्याला तर ट्राय कर. आणि मी पोलीस भरतीचं मॅडम 4 वाजता तसा अभ्यास करून उठत होतो ना संध्याकाळी, मी FC कॉलेजला जायचो आणि मी स्वतः एकटाच राऊंड मारायचो. स्वतःच एकटा कमसे कम किती 600 मीटरचा राऊंड आहे मॅडम, कमसे कम 6-7 राऊंड मारायचा आणि गोळ्या घेतल्या होता मी स्वतः करायचो. आणि माझ्यासोबत एक राहुल म्हणून एक मुलगा होता, त्यानं तो मला म्हणायचा निलेश सर चला मी दाखवतो तुम्हाला कसं टॅक्टिस मारायचं. मी म्हटलं हे फक्त गोळाबाला पकडलेलं होतं, ते 3 मीटर 4 मीटर 5 मीटर जायचं. मी म्हटलं काय उपयोग नाही म्हटलं. पण नंतर विचार केला की नाही, थोडं ताकद लाव आणि ताकद लावणं 7.5 मीटर जायचं. मी म्हटलो ठीक आहे स्टॉप, पहिला अभ्यासकडे लक्ष द्या आपल्याला. मग अभ्यासकडे लक्ष दिलं. मग झालं, सर्व सक्सेस झालो. मग माझी बहीण आहे इथं, मावस बहीण, तिने पण मला खूप सपोर्ट केले. ती मला हमेशा म्हणायची की गव्हर्नमेंट जॉब पहिला, गव्हर्नमेंट जॉब आला ना कर्नाटक सोडून पहिला गव्हर्नमेंट जॉब करा. मग गव्हर्नमेंट जॉब असला ना तुम्ही काय पण करू शकता जीवनामध्ये. मला एवढं सपोर्ट करायचे, एवढं मस्त होतं मला. आणि आता तर मला रवी, माझी बहीण मावस, ती पण मला खूप हेल्प करायची. आणि त्याने म्हणायचे, आता त्यांचा मुलगा पण आहे, मी पण त्यांना म्हणतो की टिकर मराठीला तू फॉलो कर. मला काल तू मेसेज केला की टिकर मराठी सांगा, माझं पण थोडंसं मला प्रॉब्लेम आहे. मी म्हणतो मी ठीक आहे, प्रॉब्लेम सर्व सांगतो. मी म्हणतो शून्यातून जर शिकवतात ते लक्षात ठेव म्हणलं मी त्याला. आणि आजकालचं जनरेशन कसं आहे माहिती आहे, आजकालचं जनरेशन कसं फक्त एक मोबाईल, ते मोबाईलमध्ये काय फक्त फालतू रील्स बघणं, अभ्यास कोण काही बघत पण नाही. 90% मुलं अशी आहेत की अभ्यास करत नाही, फक्त रील्स बघणं, टाइमपास करणं, आजकाल हेच चाललेलं आहे. आता जर गव्हर्नमेंट जॉब जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार. हे तुम्हाला पूर्ण साईडला ठेवा, तुम्ही फक्त मोबाईलचं काय आवश्यकता नाही. फक्त ज्या वेळेला तुम्हाला लेक्चर करता त्याच्यासाठी तुम्ही यूज करा. हे फालतू ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही यूज करू नका. सोशल मीडियाला कनेक्ट होऊ नका. ते एक प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला, कारण सोशल मीडियाला जोपर्यंत तुम्हाला जॉब भेटत नाही तोपर्यंत सोशल मीडियाला कनेक्ट होऊ नका म्हणतो. कारण कसं आहे आजकाल सोशल मीडियामध्ये काय फालतू व्हायरल भरपूर करतात. मग त्यासाठी म्हणतो अभ्यास करा आणि जे टिकर मराठी आहे त्यांना कोऑपरेट करा पहिला. आणि सर जे कॉमेंट्स करतात ना तर विचारून करा कॉमेंट्स. जे फालतू कॉमेंट्स करतात मुलं की सर असं नाही, सर तसं नाही, तुम्ही असं शिकवता, तुम्ही तसं शिकवता, हे कॉमेंट्स करू नका. सर जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. मॅडम पण ओरडतात, काय माझ्यासाठी नाही ओरडत, सर्वांसाठी, तर सर्वांचं भलं होते. गुरु काय विचार करतोय की सर्व माझ्या ह्याचं विद्यार्थ्यांचं भलं होऊ दे. कधी कोण कोणाचा वाईट विचार करत नाही. तरी पण मुलं काय करतात, नाही वाईट बोलायचं आणि वाईटच व्हायचं असं विचार करतात. तसं करू नका. मला एक प्रश्न विचारायचा होता की तुमचा हा आर्मीचा अनुभव कसा होता? आर्मीचा अनुभव सर कसं आहे की आपण आर्मीमध्ये ज्यावेळेस जातो, यंग मुलगा म्हणून जातो आपण 17 वर्षांमध्ये, आणि आपल्याला माहित नाही की आपण किती वर्ष टिकतो हे माहित नाही. आपलं गॅरंटीच नसते की आपण जातो व्यवस्थित, येतो की नाही आपल्याला गॅरंटी. कुठली काय सिच्युएशन सांगता येईल. पण तुम्ही जे जसं म्हणालात तुमची पोस्टिंग जम्मूला होती ना? जम्मू ग्लेशियर मध्ये पण कुठे होतं? मी ग्लेशियरला, मी थॉईस प्रतापूर म्हणून होतं सर, माझं फर्स्ट पोस्टिंग होता. मी सिकंदराबादवरून मी फर्स्ट पोस्टिंग गेलो होता. प्रतापूर आणि लेह लडाखला होतो. लेह लडाख तिकडे मायनस मध्ये असताना कसं वाटतं, म्हणजे काय फिजिकली काय? सर तुम्ही चालू शकत नाही, फास्ट चालू शकत नाही, आणि जे काय जे फूड बीड आहे ना सर तुम्हाला गरम करून रेडी टू इट खावं लागतं. आणि पहिली गोष्ट काय, तुम्ही जास्त ऍक्टिव्हिटीज करू शकत नाही. म्हणजे माणसाचं नो गॅरंटी, जास्त पडला म्हणजे तुम्हाला श्वासोच्छवास अटक, बरोबर, म्हणजे स्पॉटमध्ये खतम होऊ शकतो. अच्छा, म्हणजे काही पण होऊ शकतं, सांगता येत नाही सर सिच्युएशन कसं असेल. मी पण RR मध्ये 2 वर्ष होतो, नो गॅरंटी होतं, तरी पण वाचून मुलांना आमच्या हे जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल की आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा फक्त आपल्याला सेल्फ स्टडीज केल्याने आपला अभ्यास होतो की कुठलं तरी मार्गदर्शन पहिलं पाहिजेच? पहिली गोष्ट मार्गदर्शन पडलं पाहिजे. सेल्फ स्टडीमध्ये अभ्यास होत नाही. आता मुलं काय म्हणतात, अरे मी सेल्फ स्टडी केलो, मी माझ्या हिमतीवरती पाजवलं. हे इम्पॉसिबल शब्द येते. हे फक्त आपले बढावा नका मारू. तुम्ही इथे बघा, पहिला मोटिवेशन घ्या. पहिला आपण कुठे क्लास केलं तर आपल्याला सक्सेस भेटतं, हे तर 100% आहे, मान्य करावंच लागणार सर्वांना. तो म्हणतो ना अरे मी सेल्फ स्टडी केलो, मी माझ्या हिमतीवरती पाजवलं, 0 तो. आता माझ्या समोर जर बोलवतो तर मी तर 0च म्हणणार नाही. कारण काय, कोण मार्गदर्शन केल्याशिवाय माणूस कधी कोण पुढे येत नाही. कोण पण राहू दे. लहान मुलाला जर तुम्ही शिकवला, जरी बाबा A फॉर ॲपल, B फॉर बॉल, तो स्वतः A फॉर ॲपल कधी म्हणणार पण नाही. तुम्ही शिकवणार तसंच
होणार ना. मग ही ॲक्च्युली मुलाचं मिसअंडरस्टँडिंग आहे की मी सेल्फ स्टडी करू का, नाही तुम्ही पहिला क्लासेस करा. बरोबर. तुम्ही सेल्फ स्टडी होत नाही. मुलं म्हणतात ना मी सेल्फ स्टडी करतो, नाही होऊ शकत. पहिला गाईडलाईन्स घ्या, ते पण चांगलं असेल. बरोबर. आता मी घेतलो कुणाल सरांचं, पूर्ण टिकर फॅमिलीचंच घेतलं मी. मग त्यांनी मला मार्गदर्शन दाखवलं. म्हणून आजच्या स्टेजमध्ये जिथे मी बसलेला आहे ते पूर्ण टिकर फॅमिलीमुळे आहे. मला स्वतःला अभिमान वाटते की बाबा चल मी एक फॅमिली मेंबर आहे. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा की एवढं संघर्ष करून तुम्ही आलात आर्मी मधनं आणि पुढे. नाही सर, सेल्फ स्टडीचं कसं आहे सर, मुलं काय म्हणतात मी सेल्फ स्टडी करू का, नका करू. मी तर एक सजेशन देतो, बरोबर नाही सेल्फ स्टडी मध्ये होत नाही. सेल्फ स्टडी तुम्ही किती पण प्रयत्न करा, होत नाही. आणि सरांनी ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे आपण जेव्हा सेल्फ स्टडी करतो तेव्हा आपल्याला माहितच नसतं. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा पोलीस भरती करायचं ठरवतो ना, आपल्याला माहिती पाहिजे की ऍक्च्युली आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. तर हे आपल्याला सगळं जेव्हा मार्गदर्शन आपण प्रॉपर घेतो तेव्हाच समजतं. तर सर आपले बरेच विद्यार्थी असे असतात की जेव्हा भरती देतात आणि भरती दिल्याच्या नंतर जेव्हा रिझल्ट येतो तर 2-2, 3-3 मार्काने कधीतरी त्यांचं सिलेक्शन राहतं. म्हणजे त्यांची अपेक्षा पण कोणाचीच नसते ऍक्च्युली की आपण फेल व्हावं, पण त्यांनी 2-3, 3-3 मार्काने राहतात. तर असे विद्यार्थी जेव्हा नाराज होतात आणि जेव्हा ठरवतात की बस झालं आता मला नाही करायचं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगू इच्छितो की प्रयत्न करा, की हार नका मानू. जीवनामध्ये हार ज्या वेळेला मानला ना त्यावेळेला तुमच्या हातातून काहीच नाही होणार. पहिली गोष्ट हार नका मानू. आणि पहिली गोष्ट काय, 1 वेळा हरणार, 2 वेळा हरणार, 3 वेळा हरणार, 4थ्या वेळेला सक्सेस भेटणारच. तर पहिली गोष्ट काय, हार नका मानू. तुम्ही हारला की घरची लोक हरून जातात पहिली गोष्ट. बरोबर. आणि काय त्यांना सपोर्ट करायला तुम्हीच आहे आता. कारण कसं लहानाचं मोठं कोण आई वडील करतात, त्यांना सांभाळायला कोण पाहिजे. आता आम्ही सांभाळावं लागणार. लहानाचं मोठं त्यांनी केलेत, मग त्यांना सांभाळायचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणावरती, आपल्यावरती आहे. मग तुम्ही पहिली गोष्ट मी हार म्हणू नका. आणि पहिली गोष्ट तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करा. ते नॉर्मल जॉब बीबला अप्लाय करू नका. आणि जे जीवनामध्ये तुम्हाला जे भेटते ना त्याला घ्या. आता एक गव्हर्नमेंट जॉब, एक नॉर्मली मी एक पोलीस आहे की आपण पोलीस आहे हे विचार करा. नंतर तुम्हाला असं वाटतं की बाबा मला हे पोलीस नको, पहिला पोलीस घ्या, पहिला जॉईनिंग व्हा, नंतर तुम्ही दुसरी एक्झाम द्या जे तुम्हाला पोस्ट पाहिजे, डिप्टी कलेक्टर, कुठलं पण कलेक्टर XYZ. मग त्याला तुम्ही ट्राय करा, परंतु गव्हर्नमेंट जॉबला सोडू नका. जे हाती भेटते त्याला 100% घ्या. एकदा हातून निसटलं मग ते कधी भेटत नाही. एक इन्क्लुडिंग मी एक्झाम्पल सांगतो. माझ्यासोबत एक मित्र आहे, तो SRP मध्ये सिलेक्शन झाला होता. मग त्याचं मुंबईमध्ये वेटिंग पासला वेटिंग झालं. मग त्यानं काय केलं, SRPचा रिझाईन दिला. आजच्या डेटमध्ये तो आता जॉब शोधतो. अरे मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. आता त्याला पश्चाताप होतो. तसं पश्चाताप करू नका. मी एक प्लस पॉईंट सांगू तुम्हाला, खरंच करू नका. जे भेटतं ते पक्का घ्या पहिला, नंतर तुम्ही एक्झाम देत राहा, बिनधास्त देत राहा म्हणतो. आणि आपण ही जी भरती देतो हे काय फक्त आपलं एकट्याचं स्वप्न नसतं. हे तुम्ही स्वप्न जेव्हा पाहता तेव्हा तुमचे आई वडील सुद्धा तुमच्या सोबत हे स्वप्न पाहत असतात. त्याच्यामुळे असा काही निर्णय घ्यायच्या आधी थोडाफार त्यांचाही विचार करायचा. आणि शेवटी काय आपल्याला सक्सेस व्हायचं असतं, त्याच्यामुळे घरच्यांचा आणि आपल्या दोघांचाही विचार करून व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन भेटलं तर सक्सेस 1-2 वर्षामध्येही भेटून जातं. मॅडमने बोलले ते बरोबर आहे. आणि पहिली गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही एक्झाममध्ये फेल होता, ग्राउंडमध्ये फेल होता, कशामध्ये पण फेल झाला ना, सुसाईड नका करू. पहिली गोष्ट काय, कारण पहिली गोष्ट काय, सुसाईड जरी केला ना नुकसान कुणाचं आहे, स्वतःचं नुकसान आहे. आणि आई वडिलांचं किती नुकसान होणार. आपल्याला असं वाटतं मी सुसाईड केल्यानंतर मला सर्व बरं होऊन जाईल, सर्व खुश राहील. नाही, कोणच खुश राहू शकत नाही. पहिली गोष्ट आई वडील. आणि एकच गोष्ट म्हणता, हार नका मानू. सक्सेस नाही भेटलं, प्रयत्न करत राहा, फक्त प्रयत्न करत राहा. सक्सेस आज ना उद्या तरी तुमच्या पाठीशी पाठ लागणार ते, की बाबा हा ह्याला सक्सेस पाहिजे, ह्याला सक्सेस भेटणारच. हार नका मानू. आणि पहिली गोष्ट सुसाईड नका करू. खास करून मुलं मुली हेच करतात. एक्झाममध्ये फेल झालो की लगेच सुसाईड करणे. कुणाचं नुकसान आहे त्याच्यात, स्वतःचं नुकसान आहे त्याच्यात. हे तसं नका करू, तेवढंच म्हणतो मी. आणि सर म्हणजे आधी आर्मी भरती होते, त्याच्यानंतर ते पोलीस भरती झालेत. म्हणजे बघा तुम्ही विचार करू शकता की आपलं तर काहीच नाही, आपण डायरेक्ट उठलो 18 वर्षाचे झालो आणि पोलीस भरतीची तयारी करतोय, तरी सुद्धा एवढं थकतोय आणि मध्येच थांबतोय. तर सरांकडून आपल्याला हेही शिकायचं की एवढी बॉडी थकलेली असून सुद्धा त्यांनी जिद्द नाही सोडली गव्हर्नमेंट जॉबसाठी, ते प्रयत्न करत राहिले. तर आपण का नाही करू शकत, आपणही करू शकतो. तर मला सरांना अजून हे विचारायचंय की तुम्ही जेव्हा आर्मी भरती झाली, रिटायर्ड झाले, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ठरवलं अभ्यास करायचा, तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या का? मला अडचणी खूप आल्या मॅडम. ॲक्च्युली मी रिटायरमेंट झाल्यानंतर मी पहिला गावी गेलो. मग नंतर विचार केला की मला जॉब भेटेल का. मी हे पहिला स्वतःला क्वेश्चन केलं. तर मी ते शोधण्याच्या चक्करमध्ये मला कमसे कम 6 महिने लागले. मला जॉब भेटेल का, हे क्वेश्चन मार्क मला कसं हटवायचं. मी हाच विचार करत होते की अरे ते क्वेश्चन मार्क एक खतरनाक चीज आहे, त्याला फुलस्टॉप लावायचं आहे मला.
मग मी म्हटलं चला ठीक आहे, तर प्रयत्न तर करून बघू, प्रयत्न तर करू. मग म्हटलं नाही यार, माझ्या हातानं होणार नाही गव्हर्नमेंट जॉबसाठी. मी आहे कर्नाटकचा, महाराष्ट्रामध्ये जाऊन सेटल होणं आणि स्टडी करणं हे माझ्या हातानं होणं इम्पॉसिबल होतं. मी टोटली हारलेलो होतं. मग नंतर मित्र म्हटला, रवी म्हटला, ये का हारतोस, प्रयत्न कर, एकदा ट्राय मार, 2 वेळा ट्राय मार, सक्सेस तर होईल. अरे तू माझ्यापेक्षा हुशार आहे. पण मला खूप मोटिवेट, म्हणजे त्यांना झाडं चढवायचं. मग त्यावेळेला म्हणायचं की नाही बाबा, मी करू शकतो, एवढं चढवायला म्हणजे मी करू शकतो. मग म्हणायचं अरे माझ्यापेक्षा इंग्लिश तुझं मस्त आहे, तू कर इंग्लिश, एकदा ट्राय कर, हारलाच तर हारू दे, 1 वेळा जाईल, 2 वेळा, 3 वेळा, खरं प्रयत्न सोडू नको म्हणायचा. मग मी म्हटलं नाही, यावेळेला प्रयत्न करूयाच म्हटलं. मग मी बुक घेऊन बसायचो फक्त नॉर्मल. म्हटलं त्यावेळेस आता ह्याचा आपला टिक्करचं ठोकळा आला ना, मग तेव्हा म्हटलं की बाबा ह्या बुकमध्ये काहीतरी आहे. मी टोटल जेवढं पण आहे ना, कम से कम 600 पेजेस आहेत ना, मी 550 पेजेस मी कम्प्लीट सोडवलं होतं त्यावेळेस. अच्छा. मी म्हटलं नाही, दिवसातून सोडवायचं, चुकलं प्रयत्न तर करता येते. मी म्हटलं अरे चल ठीक आहे, प्रयत्न तर करूया म्हटलं. म्हणजे का सुरुवात करून, मी खरं सांगू मॅडम, मी दिवसभर करेक्ट 5 ते 6 तास अभ्यास करायचो. जे रात्री मी 12 वाजता बसायचो ना मॅडम, मला टाइम समजत नाही सकाळ कधी झालेला. जसं मुलगा झोपला की माझा तिकडे अभ्यास सुरू होत होता. त्याला फक्त मी दिवसातून अर्धा तास टाइम देत होतो. हे रे इकडं म्हणायचं मी त्याला, मोबाईल 15 मिनिटं द्यायचा, गेला की लगेच ऑफ, अभ्यास. म्हणजे संसार सांभाळून सुद्धा तुम्ही ड्युटी केली. माझ्या मिसेसने पण मला खूप हेल्प केलं. आपल्या मागे तर असं काहीच नाहीये, म्हणजे आपण सुद्धा भरती व्हायला काहीच हरकत नाही. पण हा तुमचा किती अटेम्प्ट होता, पहिलाच होता का? हा माझा पोलीसचा माझा पहिलाच होता. मी पुणे SRPF ला 1 मार्काने गेलो सर. त्यावेळेला मी अभ्यासच केलो नव्हतो, फक्त एक नावाला म्हणून गेलेलो होतो की पोलीस भरती काय असतं. अच्छा. मग फिजिकलला मला 97 मार्क पडले 100 पैकी. मग मी म्हटलं ठीक आहे, फिजिकल काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. मग एक्झामला पण ते एक क्वेश्चन कॅन्सल झालं होतं. ते जर कॅन्सल झालं नसतं ना तर मी SRPF मी जॉईन झालो असतो. मग माझा मित्र म्हटला SRPF नको, ते सेम आर्मी सारखं आहे, गडचिरोली जिंदाबाद म्हटलं. म्हटलं नको बाबा म्हटलं, पहिला 20 वर्ष मला काढलेलं होतं इथं आणि तिथं नरकामध्ये जायचं नाही. मग म्हटलं ठीक आहे, पुणे ग्रामीणला केलो. ग्राउंडला 50 पैकी 50 घेतलो मी. मग रिटर्नला 3 मार्काने माझे गेले आणि हरलो. मग म्हटलं विचार केला की नाही, आणि आता नाही हार म्हणायचा, हे लास्ट अटेम्प्ट आहे तुझं, तू फक्त एकच प्रयत्न कर. हे तर फेल झालास, सोडायचं, कुठलं तर प्रायव्हेट जॉब बघायचं. माझं हे प्लॅनिंग होतं. मग मी म्हटलं नाही, निश्चय बॅच जिंदाबाद म्हटलं. पहिला म्हटलं ऑफर, पहिला काय घर सांभाळणं, येणं जाणं, पेट्रोलला पैसे खर्च करणं माझ्या हातात होत नव्हतं. मग ऑफर होतं 599 होतं. मी लगेच तिला सबस्क्राईब केलं. म्हटलं लगेच मॅडमना कॉल केला. मग त्यांनी म्हटलं की ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुम्ही आणि उद्यापासून तुमचं लेक्चर अटेम्प्ट करा. मग लेक्चर कधी कधी मिस व्हायचं आणि रात्री बघायचो मी, ते पेपर काढायचो, तेच गिरवत बसायचो मी 2-2 तास. एक कमसे लेक्चर मी कमसे 4-4, 5-5 तास बघत होतो. म्हणजे डोकं चालत नव्हतं तेवढं हे सिच्युएशन, कारण 20 वर्ष गेलं. बरोबर. पण लाईव्हचे पण बघत होतात का? मी लाईव्हचे बघत होतो की सर, 3 ते 4 मॅडम तुमचं. मॅडम तुमचं 11 ते 12 पर्यंत, आणि सरांचं 1 ते 2 होतं. 2 ते 3 या 2 1 ते 2 बरोबर. माझं 2 ते 3. मी सरांचं बघायचं. म्हटलं चला ठीक आहे, चाललं झालं सक्सेस, प्रयत्न केलं म्हणून झालं. आपल्या मुलांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत की जे एक सर्व्हिसमॅन असतात ते त्यांना जेव्हा पोलीस भरती करायला घेतात तेव्हा मेरिट जेव्हा लागतं तेव्हा त्यांचा एक वेगळा गोटा असतो आणि त्यांचा जो 1600चा टायमिंग असतो तो इतर मुलांपेक्षा थोडासा त्यांना एक्स्ट्रा वाढवून दिला जातो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांच्या बाबतीत काही अन्याय वगैरे होतोय का? अन्याय काही नाही होत. त्यांचा आणि आमच्या एज मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता जी मुलं भरती होतात त्यांचं एज आहे 17 वर्ष आणि आम्ही 17 ते 19 वर्ष किंवा 24 वर्ष सर्व्हिस करून त्यावेळेला हे मुलं येतात असं बोलतात ना, हे रॉंग बोलतायत. आपल्याला एक्स्ट्रा टाइम द्यावा लागणारच त्यांना, कारण कसं आपलं एज 40 आणि तुमचं एज 17 किंवा 18 वर्ष. तुम्ही जेवढं स्पीड पळू शकता तेवढं आपण स्पीड पळू शकत नाही. मग त्यांनी काय गव्हर्नमेंटनं पण तेच विचार केले की हा बाबा हे एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांना थोडंसं टाइम एक्स्ट्रा द्यावं. हे ऍक्च्युली बरोबर आहे, कारण जे मुलांचं शंका नाही ते जरासं रॉंग आहे. ते ऍक्च्युली एक सर्व्हिसमॅनला इतकं देऊ नये, हे रॉंग आहे. देशासाठी सर्व्हिस केली ना, आम्ही देशासाठी सर्व्हिस केलो ते पण मी मानतो. ही आता जी मुलं म्हणतात ना तुम्ही एक्स्ट्रा टाइम काय देता, ठीक आहे, तुम्ही काय असं करा की तुम्ही बॉर्डरला जाऊन थांबा, फक्त 2-3 दिवस फक्त थांबा, नंतर तेव्हा समजेल की ड्युटी काय चीज असते आणि स्वतः पडलेलं काय चीज असतं. की ते फक्त कॉमेंट्स करायला जास्त येतात पण त्याचं सॉल्युशन कुणाला माहित नाही. फक्त आपण कॉमेंट्स करतो फक्त की हा तसा आहे, तो तसा आहे, त्यांना कसं काय तुम्ही एक्स्ट्रा टाइम देता. ज्यावेळेला बॉर्डर येऊन थांबल्यानंतर त्यावेळेला समजेल की हवा पाणी तिथे भेटत नाही ना, मग तेव्हा समजेल की नाही बाबा त्यांना खरंच टाइम द्यावा. हे मुलं त्यांना क्वेश्चन मार्क घालतात फक्त, तर त्यांना आन्सर माहित नाही की बाबा याचा आन्सर काय.
त्यांना माहित नाही की क्वेश्चनच्या बाजूला एक फुल स्टॉप पण असते. हेच आणि मुलांना ऍक्च्युली कारण द्यायची सवय लागलेली असते ना कारण हमेशा त्याच्यामुळे. कॉमेंट्स मी वाचतो ना मॅडम, की सर तुम्ही इथं चुकीचं सांगितला, मॅडम तुम्ही चुकीचं सांगितलं, मॅडम तुम्ही खूप ओरडताय, मॅडम सर मला समजलं नाही, सर मला समजलं नाही, सर अनेकदा सांगा. 1 2 3 4 वेळा सर सांगतात, सर मला अजून समजलं नाही. सर म्हणायचे ठीक आहे, अनेकदा रिपीट करतो मी तुम्हाला, समजलं का? नाही समजलं. मग आता सर काय करणार? तर तुमचं सहनशक्ती इतकं नाही समजू सारखं, मग काय कर? तर आम्ही समजू शकतो एवढे 40-40 वर्षाचे लोक, तर तुम्ही का समजू शकत नाही? सरांची ही संघर्ष गाथा खरंच खूपच अवघड परिस्थितीतून ते आले होते आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. मी असं म्हणत नाही की यांचा संघर्ष बघून तुम्ही शिका, तर यांच्या संघर्षापासून तुम्ही जाणीव ठेवा की तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात संघर्ष, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. तर आपलं स्वप्न, आपल्या आई वडिलांचं स्वप्न काय आहे हे व्यवस्थित जाणा आणि त्याच्यानंतर आपली जी काही तयारी चालू आहे ती व्यवस्थित चालू ठेवा. तर निलेशजी दोरवाड सर, तुमचं खूप खूप पुणे कारागृह भरतीमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.